हे रिक्त तुझं आहे ना. हे. माकड आहे ना. नंतर सिटिंग करू आपण. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ओके. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पाय उचल. लंबा श्वास घे. सोड. हे तर मोकळं वाटतं सर अगदी. ज्या वेळेस आपण बसतो त्यावेळेस प्रॉब्लेम बसून असं पहिल्यापेक्षा म्हणजे असं आता मोकळंच झालं एकदम. एकदम प्रश्न असं उभा राहायला. आता असं वाटते का तुला? आता नाही वाटत. बस पूर्ण मोकळं झालं एकदम आता. नाही ते नाही. हा या जागेवर ना काय फरक पडला? म्हणजे पहिल्या आधी तसं 30 वर्षापासून बघून असं शरीर तुझं. हा हा तर आता तू ढोकून आला काय? नाही पहिल्या लंबा श्वास घे. सोड. ओके शाबाश. दिसत सोड दे. शरीर दिसत सोड दे. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ओके. आलं? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लंबा श्वास घे बेटा. सोड. रिलॅक्स. लंबा श्वास घे. सोड. रिलॅक्स. शाबास. लंबा श्वास. लंबा श्वास घे. सोडा. रिलॅक्स. बिलकुल आहे ना. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ओके. उभं राह. हां रिलॅक्स 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 रिलॅक्स. श्वास घे. सोड. ओके. श्वास. सोड. काही 2 मिनिट आहे ते खिचल्यावर वाटते शरीर. हो असं वाटतं चिंतन असं बोलू. नाही खाली नाही ना. नाही नाही. बरं ठीक. टेलबोर्ड सेटिंग. ठीक आहे. स्क्रॅम विथ टेलबोर्ड सेटिंग. हे मुका. तुमचं नाव काय? विठ्ठल बाबाराव कडून. डॉक्टर बाबाराव कडू. तुम्हाला काय काय परेशानी होती? सर असं होतं की कंबरमध्ये जरासा माकड. माकडाहारमध्ये खूप तकलीफ होती सर. खूप तकलीफ होती अशी. बसायच्या वेळेस तकलीफ होत जाय. असे जेवण करता की आपण जर बसलोच समजा तर उठायच्या वेळेस उठताच येत न जाय. म्हणजे ते माकडाहार बिलकुल असं खूपच झालं होतं सर. तुमचा प्रॉब्लेम कोणता होता माहिती आहे काय? ह्याचा हा आता की नाही हां हां हे दबलेलं होतं तुम्ही. बरं. ह्या दबल्यामुळे तुम्हाला परेशानी होत होती. हां कारण की तुम्ही खाली बसता नाही येत. नाही. उठता त्या कारणानं. आता याचा तुम्हाला आराम पडला का? हा आराम पडला. किती दिवसाचा आराम पडला तुम्हाला? 2 दिवसातच आराम पडला. म्हणजे पहिल्या दिवशी आपण ती ट्रीटमेंट दिली, दुसऱ्या दिवशी याची ट्रीटमेंट दिली आपण. हां हां सर. याच्या माकड हाडाचे म्हणजे एकदम ओके झाले आता. ओके झाले. आता बसता येते, उठता येते बसता येते, सर्व. उठता एकदम नॉर्मल झालेला आहे सर. अच्छा. तर सर्व आता शरीरात एकदम 100% आराम पडला तुम्हाला? 100% एकदम जसं की पहिल्यासारखी फील होती तशीच फील सध्याच आहे. हसा येऊन आला एकदम हसा येऊन. चला चांगली गोष्ट आहे. तर कोणाद्वारे माहीत पडलं तुम्हाला इथं?
ते गावाकडे आलते ते धनुरीची अच्छा आलती पेशंट झाले पेशंट झालते अच्छा त्यांच्याद्वारे माहिती हां पडलं की त्यांच्याद्वारे बा- आम्हाला मालूम पडलं. अच्छा मग अच्छा नंतर इकडे झालो. पहिले तर लय दवाखाने केले सर. हा तर गोळ्याही घेतल्या काही घेतलं पण त्या गोळ्या घेऊ घेऊ साईड इफेक्ट होत झाले. अच्छा त्याच्यापेक्षा मग हे माहिती पडलं तर इकडे आलो तर 2 दिवसानंतरच आराम एकदम. म्हणजे किती वर्षापासून परेशानी आहेत तुम्हाला अरे असे झाले 2.5-3 वर्ष जास्त झाले. 3 वर्षापासून हा परेशानी 3 आहे. वर्षापासून. हे ठीकही नसतं होत कोणाच्या नाही. ठीक होत नाही त्या ठीक माग म्हणजे जे माकड हालत असतं की नाही हां हां हे ठीकच नसते त्याचं ऑपरेशन नसते होत ना काहीच नसते हो बरं 3-3.5 वर्षापासून परेशानी होती परेशानी होती. दवाखाने खूप केले आहेत खूप केले दवाखाने. कोणताच दवाखाना असं आराम सोडला पडलाच नाही नाही पडला. बरं या ट्रीटमेंटच्या बद्दल कसं वाटते तुम्हाला आता एकदम मोकळा आहे काही नाही काहीच टेन्शन नाही. ओके एकदम तिसऱ्या एकदम दिवशी ओके. एकदम ओके झाले तुम्ही तिसऱ्या दिवशी एकदम काहीच टेन्शन नाही राहिले. बरं ठीक हां. आहे ओके चालता येते फिरता येते एकदम. नाही सकाळी इथली तपली गुज जाय हो की बस झोपेतून उठले की पहिले हा विचार पडे की आता काय करावं. अच्छा अच्छा हां आणि संडासला गेल्यानंतर तर त्याच्यापेक्षा तपली होती. अच्छा हो संडास कोणी संडासच्या जागेवर जाईन ते हां समजा हां माकडाला म्हटल्यानंतर बस बरं. आता एकदम नॉर्मल आहे एकदम पहिल्यासारखंच आहे एकदम. चला चांगली गोष्ट आहे. चला खूप बेस्ट आहे हां तुम्ही काय हे जर समजा व्हिडिओ आपण परचेससाठी वापरला यूट्यूबला तर काही आक्षेप नाही ना काही अपेक्षा नाही. सगळ्याला असं म्हणणं की सगळ्याला मालूम पडो सगळ्याचं चांगलं होईल याच्यात. चला हां चला ओके मग ओके सर.